तर याच्यात प्रॉफिट मार्जिन खूप आहे। 70 ते 80% प्रॉफिट मार्जिन देणारा हा व्यवसाय आहे। इतकं प्रॉफिट मार्जिन देणारा कॅशमध्ये सगळं चालणारा व्यवसाय शक्यतो आपल्या पाहण्यामध्ये येत नाही। नमस्कार, उद्योगमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या चॅनलवर आपण याआधी बऱ्याच उद्योगांविषयी माहिती घेतलेली आहे। तर आज आपण रसवंती या व्यवसायाबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊ। रसवंती हा व्यवसाय पारंपरिक व्यवसायामध्ये गणला जातो। आपण रस्त्याच्या कडेला किंवा एखाद्या मोठ्या चौकात, बस स्टँडवर आधीपासून हा व्यवसाय बघत आलेलो आहोत। पण रसवंती म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक मोठा चरख्याचं मशीन येतं की जिथे एक कुणीतरी माणूस ते मशीन चालवत असतो आणि त्यानंतर कुठेतरी पातेल्यामध्ये बर्फ ठेवलेला असतो, तिथे घोंगावणाऱ्या काही माश्या असतात, तोच माणूस ते त्या हाताने पैसे कलेक्ट करत असतो, तेच हाताने रस काढत असतो, तो ऊस 5 ते 6 वेळा पिळून त्या मशीनमधून टाकत असतो आणि ग्लासमध्ये भरून आपल्याला देतो। तर अशा पद्धतीचं हे चित्र आता गारवाच्या आधुनिक मशीन्सने बदलायला सुरुवात झालेली आहे। रसवंती हा व्यवसाय प्रत्येक माणसाला करता येईल, म्हणजे प्रत्येकाला ॲक्सेसिबल होईल अशा पद्धतीने आपण ह्या मशीन्स बनवलेल्या आहेत। कारण जुन्या प्रकारच्या मशीनमध्ये काय व्हायचं, एखादा जो माणूस असेल, जो अनुभवी असेल, तोच माणूस ते मशीन चालवू शकायचा। कारण 5 वेळा ऊस टाकणं म्हटलं तर तुमचे हात कट होण्याची भीती, कित्येकदा जीवितहानी सुद्धा झालेली आहे अशा घटनांमध्ये। तर ह्या सगळे प्रॉब्लेम्स असल्या कारणाने हा पुरुष प्रधान व्यवसाय होता। तर आता गारवानी आधुनिक प्रकारच्या मशीन आणलेल्या आहेत, ज्यामध्ये फक्त एवढं मशीन ठेवून तुम्ही आपला व्यवसाय चालू करू शकता। या मशीनमध्ये कुठलंही बाहेरून ग्रीसिंग करायचं नाहीये, कुठेही तुम्हाला इथे आजूबाजूला माशा दिसणार नाहीत, कुठेही याचा जो माणूस वापरतो, जे मशीन वापरतो त्याचा हात खराब होत नाही। अशा पद्धतीने अत्यंत सुटसुटीत मशीन्स आपण डेव्हलप केलेले आहेत। हे एवढेसे मशीन ठेवून आपण आपला व्यवसाय कुठेही चालू करू शकतो। महाराष्ट्रभरात गारवानी आणि महाराष्ट्रातच काय तर देशात जवळपास 17 राज्यांमध्ये गारवानी आपल्या मशीन्सने रसिकांची मनं जिंकली आहेत। हे मशीनची खासियत म्हणजे तुम्ही एकदाच ऊस टाकल्यावर त्याचा पूर्ण भुगा होतो, पूर्ण तो कोरडा ऊस होतो, त्यामुळे त्याचा पूर्ण रस निघतो। दुसरी गोष्ट, इथे चिलर सिस्टीम असल्यामुळे विना बर्फ थंडगार रस ग्राहकांना देण्यात येतो। त्याचबरोबर जो चोथा असतो, जे पाचट असतं, ते खाली डस्टबिनमध्ये साचलं जातं, त्यामुळे कुठल्याही माशा होत नाही, ग्राहकांना खराब किंवा अस्वच्छता दिसत नाही। या अशा नीटनेटक्या सेटअपमुळे कस्टमर तर अट्रॅक्ट होतातच, प्लस जो माणूस हा व्यवसाय करतोय त्याला सुद्धा हा व्यवसाय बारमाही चालवण्याचा एक हुरूप भेटतो। कारण याआधी हा सीझनल व्यवसाय होता। 4 महिने एखाद्या झाडाखाली किंवा बस स्टँडवर लोक यायची, हा व्यवसाय करायची आणि त्यानंतर आपापल्या गावी परत जाऊन आपापल्या व्यवसायाला लागायची किंवा शेती करायची। पण आता शहरासारख्या ठिकाणी, इव्हन काही गावांमध्ये सुद्धा मुख्य ठिकाणी जर आपली जागा असेल तर हा एक बारमाही व्यवसाय झालेला आहे। या व्यवसायाचं मुख्य एक गुपित म्हणाल तर याच्यात प्रॉफिट मार्जिन खूप आहे। 70 ते 80% प्रॉफिट मार्जिन देणारा हा व्यवसाय आहे। इतकं प्रॉफिट मार्जिन देणारा कॅशमध्ये सगळं चालणारा व्यवसाय शक्यतो आपल्या पाहण्यामध्ये येत नाही। तुम्ही अगदी चहाचं जरी उदाहरण घेतलं तरी सुद्धा त्याचं प्रॉफिट मार्जिन 50 ते 65% मध्येच असतं। त्याच्याही पुढे जाऊन हा ऊसाचा रसाचा धंदा आपल्याला प्रॉफिट मार्जिन मिळवून देतो। त्याचबरोबर याची प्राइस अशी असते की ग्राहक सुद्धा खुश असतो आणि देणारा सुद्धा खुश असतो। 10-15 रुपयात तुम्हाला फुल जम्बो ग्लास भेटतो, त्यामध्ये जे पिणारे कस्टमर असतात ते सुद्धा हॅप्पी असतात, खुश असतात आणि जो देणारा माणूस आहे तोही समाधानी असतो, कारण त्याला 70 ते 80% नफा मिळालेला आहे। कोरोनाच्या काळानंतर प्रत्येक माणसं ही हायजीनला सर्वात महत्त्व देत आहेत, त्यामुळे अशा प्रकारच्या मशीन्सची मागणी वाढत आहे। तुम्ही सुद्धा जर रसवंती व्यवसाय करू इच्छित असाल किंवा तुमचा आधीपासून रसवंती व्यवसाय असेल तर अवश्य एकदा गारवा मशीन्सचा डेमो बघा। पुण्यामध्ये तळवडे या ठिकाणी आपल्या कंपनीचं मॅन्युफॅक्चरिंग आहे, त्यामुळे इथूनच आपण पूर्ण भारतभर या मशीन्स देतो। या मशीन्सची विक्री पश्चात जी सेवा असते ती सुद्धा देतो। तर त्यामुळे एकदा इथे भेट द्या, वेगवेगळ्या प्रकारची मशीन्स बघा, याची क्वालिटी बघा आणि त्यानंतर आपण आपलं मशीन घेण्याचा निर्णय फिक्स करा, रसवंती व्यवसाय चालू करा। जुने मशीन आपल्याकडे असेल तरी सुद्धा एकदा येऊन बघा। लाईट बिल कमी लागतं, कारण एकाच वेळेस पूर्ण क्रशिंग होतं, माणसं कमी लागतात। आपल्याकडे धंदा चांगला करण्यासाठी, सोपा करण्यासाठी ऊस साळण्याचं मशीन आहे, घुंगराचं मशीन आहे, इतर बरेच साऱ्या गोष्टी आहेत। आपले चांगल्या कुठल्या प्रकारचा ऊस वापरला पाहिजे, काय मार्जिनने विकलं पाहिजे, कशी मार्केटिंग केली पाहिजे, या सर्व प्रकारची माहिती तुम्हाला इथे आल्यानंतर आपले प्रतिनिधी देतील।
तर एकदा अवश्य गारवा मशीन्सला भेट द्या आणि ह्या पारंपरिक व्यवसायाचं आधुनिक रूपांतर करून अत्यंत चालणारा आणि ग्राहकांना खेचणारा व्यवसाय या उन्हाळ्यात आपण चालू करा. उन्हाळा तोंडावर आहे. 2 महिन्यात आता ह्या प्रत्येक रसवंती गृह हे गर्दीने फुललेलं असेल. ही संधी चुकवू नका. आजच मशीन बुक करा आणि आपला व्यवसाय चालू करा. धन्यवाद.